कलाकारांनी फक्त कला निर्मिती करत राहावी, जेव्हा जमेल तेव्हा मी एकट्यात बसायला मला खूप आवडतं आणि तो प्रश्न आता माझा राहिलेला नाही असं मला वाटतं. नाहीतर खरं म्हणजे चित्र काढा काय, संगीत रचना करा, कविता लिहा, ही सगळी एकच गोष्ट आहे असं मला आता वाटू लागलंय. कधीतरी मॅपवर एखादं ठिकाण दिसतं ना, तसं मला ही गोष्ट दिसली असं मला आत्ता वाटतं. नुसतं सुद्धा शब्दांशिवायचं संगीत अतिशय चांगलं एक्सप्रेसिव्ह असू शकतं. तेव्हा आपल्याला काय अज्ञानामध्ये हिंमत फार असते. म्हणजे तर त्यांनी ते ऐकलं आणि शांतपणे म्हणले की बरं. कारण त्यांचा विश्वास या गोष्टीवर होता की अनुभव आपल्याला आला पाहिजे. मी सांगितलं म्हणून तू केलंस असं नको. गगनात उडाले कधीच हिरवे रावे. तर ते म्हणले ते जे ऐकलं असशील ते मनात ठेवून येऊ नकोस एकतर, आणि तिथे गेल्यावर जे काय ऐकायचं, जे ध्यानक्रिया करायला मिळतील, जे शिकशील त्या सगळ्याचा संबंध आपल्या गाण्याशी लावायचा एवढंच लक्षात ठेव. म्हटलं ते म्हणाले की आवाज छान आहे, गातोस छान असं नाही म्हणाले. मग नंतर मला कळलं की गणित आणि विज्ञान नसलेलं पण एक कॉलेज असतं आणि ते कलेचं असतं, म्हणजे मग अगदीच दुग्ध शर्करा योग. पण मग एक काळ असा आला की मला लक्षात आलं की आता हे बस, आता मला पूर्ण वेळ संगीतात जायचंय असं ठरवून मग मी नोकरी सोडली योग्य वेळी. त्यांना लक्षात आलं की परिस्थिती भीषण आहे, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. नमस्कार मंडळी, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कलारंजन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पु ल देशपांडेंनी म्हटलंय की साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करा. कारण पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे शिकवून जाईल. हे अगदी खरंच आहे. पण आज आपल्याकडे एक असं व्यक्तिमत्व आलं आहे की जे एक नाही तर अनेक कलांमध्ये पारंगत आहे. उत्कृष्ट संगीतकार, गायक, नेपथ्य, सेट डिझायनर, त्यांनी ॲडव्हर्टायझिंगसुद्धा केलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या स्वरांइतकंच त्यांनी रंगांनाही तितकंच जिवंत केलं आहे. स्वागत करूया आपल्या सर्वांचे लाडके द वन अँड ओनली मिलिंद जोशी सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार इंदिरा. न्यूज अनकटच्या कलारंजन या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात याबद्दल थँक्यू म्हणते मी. पहिलंच माझा पहिला प्रश्न असा आहे की मिलिंद जोशी हे नाव म्हटलं किंवा हे व्यक्ती समोर आली की प्रत्येकाच्या मनात ना एक प्रतिमा समोर येते. उत्कृष्ट गायक, संगीतकार, कवी, नेपथ्यही केलं आहे तुम्ही, डिझाईन केलं आहे, चित्रकार. तुमच्यासाठी मिलिंद जोशी म्हणजे काय? तुमचं स्वत्व काय? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलायस, कारण की ह्याचं उत्तर शोधायला मला अनेक वर्ष लागलीत आणि आत्ता त्या उत्तराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का काय असं वाटावं असंच आहे. कारण की खरं म्हणजे अशी गोष्ट आहे की हे सांगायला किंवा ऐकायला फार छान आहे की अनेक कलांमध्ये पारंगत हा शब्द मला जरा जास्त वाटतोय, कारण अजून प्रवास सुरू असतो प्रत्येकाचा. पण कारण की त्या प्रत्येक कलेची ती जी विधा आहे तिचा अभ्यास करण्यात, ती म्हणजे नक्की काय म्हणजे त्याचं तंत्र शिकण्यामध्ये, आणि तंत्र म्हणजे कला नाही हे आपल्याला काही काळानंतर कळतं. आणि मग ते आत्मसात केल्यानंतर ती कला आपल्यामध्ये कशी प्रतिबिंबित होते आहे आणि आपल्यातून काय निर्माण होणार त्या कलेमधलं. म्हणजे समजा मी चित्रकलेचा अभ्यास केला, मी संगीताचा अभ्यास केला, म्हणजे त्यातल्या व्याकरणाचा, त्याच्या मॅटरचा, पण त्यानंतर एक एक्सप्रेशन म्हणून आपण त्या कलेतनं काय तयार करतो. म्हणजे समजा मी कवितेच्या वृत्तछंदांचा अभ्यास केला, पण काव्यात्मकता शिकता नाही येत. जी भावना असते ती त्या सगळ्या व्याकरणातून, त्या सगळ्या टेक्निकमधून, तंत्राचा अभ्यास करून उद्गाराच्या पातळीपर्यंत ती कला आणता येणं, हा सगळा अभ्यास करण्यात माझी अनेक वर्ष गेली. म्हणजे आत्तापर्यंत आत्ता मला थोडं असं वाटायला लागले की थोडं मला ते कळायला लागलं की नक्की कशातनं काय आपल्याला निर्माण करता येऊ शकतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देताना मी एवढं सगळं एवढ्यासाठी सांगितलं की प्रामाणिकपणे जर विचार केला तर मी कोण आहे? मी चित्रकार आहे का? मी संगीतकार आहे का? मी कवी आहे का? मी नेपथ्यकार आहे? तर याही सगळ्याच्या थोडंसं आधीचं उत्तर मला द्यावंसं वाटतं. ते म्हणजे मी एक व्यक्त होणारा कलाकार आहे, एवढंच. आणि ते व्यक्त होणं कधी संपत नाही. ते व्यक्त होत असताना आपण किती पारदर्शी राहू शकतो यावर आपल्या त्या व्यक्त होण्याचा खरेपणा अवलंबून असतो. अशा बऱ्याच गोष्टींचे अनुभव या सगळ्या कला मला कायम देत आले आहेत. त्याच्यामुळे मी कोण आहे तर मी चित्रकार आहे का? नाही. मी संगीतकार आहे का?
नाही, अशीच उत्तरं येतात. मग मी कोण आहे? तर या कला एक भाषा म्हणून मला उपलब्ध झाल्या आहेत आणि त्या किती सहज पद्धतीने आणि पारदर्शी पद्धतीने माझ्या मनातला भाव व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करणारा मी एक माणूस आहे, असं याचं उत्तर मी देऊ शकेन. वा, मला तुमच्या बालपणाविषयी कुतूहल आहे. मला त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे आणि मी असं ऐकलंय की तुम्ही फार इंट्रोवर्ट होतात. हो. मग इंट्रोवर्ट असणारा मुलगा अचानक परफॉर्म करायला लागतो, ते पण एक नाही तर इतक्या क्षेत्रांमध्ये. हे कसं काय? खरी गोष्ट आहे. मी पुण्यातच होतो. हं. आपण आता पुण्यात बसून हो. हे शूटिंग करतो आहे. मी पुण्यातच अभिनव कला महाविद्यालयाला होतो अच्छा. आणि कदाचित या सगळ्या कलांचा शोध चालू असल्यामुळे असेल, माझी नजर सतत आतच होती. मला बाहेरचं जरा कमी दिसायचं असं म्हणायला पाहिजे. म्हणजे दिसायचा दृष्टीत प्रॉब्लेम नव्हता. पण तसा खूपच मी अंतर्मुख होतो आणि आजही आहे. फक्त त्याच्यात बाहेरच्या संवादाची कला सुद्धा आता थोडासा साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे मी. कारण की मी जेव्हा पुण्यातून लास्ट इयरची एक्झाम कमर्शियल आर्ट्सची तेव्हा पुण्यात व्हायची नाही. तेव्हा जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईला जावं लागायचं. तर तिथे मी जेव्हा गेलो त्या कारणाने, तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे लोक धावत आहेत आणि इथे कोणीच वेळ वाया घालवत नाही आहे. आणि त्या गतीचं मला प्रचंड आकर्षण वाटलं आणि मला वाटलं की आपण इथे यायला हवं मुंबईमध्ये. आणि तेव्हा असं जाणवलं की अशा ठिकाणी जर यायचं असेल तर असं न बोलणारं इंट्रोवर्ट आणि असं करून चालणारच नाही, कारण की कोणी बघणारच नाही माझ्याकडे. आणि स्पेशली कला क्षेत्रात काम करत असताना असं काही 2+2 4 असं कधीच नसतं. त्यामुळे त्यातही मी जर कम्युनिकेट करू शकणारा नसेन तर मग कळणारच नाही. म्हणजे तो जो एक विचार आहे ना की कलाकारांनी फक्त कला निर्मिती करत राहावी आणि बाकीच्या गोष्टींचा त्यांनी विचार करू नये, हे एक विचार म्हणून अतिशय सुंदर आहे आणि खरी पण गोष्ट आहे की त्या कलेतच तुम्ही सतत 24 तास आयुष्यभर राहिलं पाहिजे. पण ती कला जर तुम्हाला व्यावसायिक पद्धतीने करायची असेल तर तुम्हाला लोकांशी कम्युनिकेट करायलाच हवं. आणि स्पेशली आत्ताच्या काळात तर असं आहे की हजारो लाखो कलाकार आहेत. म्हणजे आज मी जर नसेन तर माझ्यासाठी म्हणजे माझ्याऐवजी अनेक पर्याय उपलब्ध असतात, ज्यांना कलाकृती निर्माण करून हवी असते अशा निर्मात्यांसाठी किंवा श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी. तर अशा काळामध्ये मग सोशल मीडिया आपल्या मदतीला येतं. तर सोशल मीडियाचा उपयोग एक्स्ट्रोवर्ट होण्यासाठी खूप झाला. आणि त्याआधीच मी जेव्हा 1989 मध्ये मुंबईला गेलो तेव्हा मग मला ते जाणवलं. तेव्हा मी तिथल्या वसंत बहार नावाच्या एका कार्यक्रमातून गायला लागलो. तेव्हा स्मिता वाळके नावाच्या आमच्या सिनियर गायिका होत्या, त्या आता नाहीत अनफॉर्च्युनेटली. त्या अगदी खूप काळजी घ्यायच्या, त्या अशा ताई होत्या आमच्या सगळ्यांच्या त्या. तर त्या एकदा मला म्हणल्या होत्या की मिलिंद, म्हटलं काय तुझं प्लॅन आहे एकूण? म्हटलं मला ताई या क्षेत्रात काम करायचं आहे. तर हसल्या म्हणल्या पण मी तुला एक सांगू. म्हटलं सांगा. तू इतका इंट्रोवर्ट असशील तर या क्षेत्रात काम करणं अतिशय कठीण आहे रे. म्हणजे तू करू शकणार नाही असं मी म्हणत नाही, पण असा विचार कर. तर जी महत्त्वाची अनेक लोक होती ज्यांनी सांगितलं की नुसतं इंट्रोवर्ट होऊन चालणार नाही, आणि मलाही ते जाणवायला लागलं होतं. त्यापैकी स्मिताताई एक होत्या. आणि मला मुख्य म्हणजे जाणवलं की कळवावं लागेलच की मी एक कलाकार आहे आणि मी या गोष्टी करू शकतो. त्यातनं तो हळूहळू इंट्रोवर्टनेस कमी होत गेला असेल. पण तरीही माझा असा एक कप्पा अजून आहे आणि तो अतिशय मोठा आहे की मी जेव्हा जमेल तेव्हा मी एकट्यात बसायला मला खूप आवडतं आणि स्वतःचा शोध घ्यायला खूप आवडतं. कलाकार ना व्यक्त होताना आपल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. हो. पण परमेश्वराने तुमच्यावर इतक्या कलांचा वर्षाव केलाय, म्हणजे उत्कृष्ट कवी, संगीतकार, सगळंच. तुम्ही कुठल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त होता? तो प्रश्न आता माझा राहिलेला नाही असं मला वाटतं. कारण की हे जसं मगाशी म्हटलं तसं की कला या भाषा आहेत आणि त्या भाषांच्या पातळीवरच पाहिल्या तर त्या वेगळ्या वाटतात. नाहीतर खरं म्हणजे चित्र काढा काय, संगीत रचना करा, कविता लिहा, ही सगळी एकच गोष्ट आहे असं मला आता वाटू लागलं आहे. कारण की त्यातल्या समांतर गोष्टी मला जाणवू लागतात. म्हणजे मला एखादी स्वररचना मनात आल्यानंतर
अंतचक्षूंसमोर मनचक्षूंसमोर काही रंगसुद्धा उमटून जातात, किंवा चित्र काढत असताना समजा एखादी रंगसंगती मी करत असेल तर त्या रंगसंगतीचा गंध काय असेल असं कुठेतरी मला जाणवायला लागतं. तर या गोष्टी खरं म्हटलं तर माझ्यासाठी वेगळ्या उरलेल्या नाही आहेत, चित्रकला किंवा संगीत रचना किंवा, आणि त्या आणखीनच एक होत जाव्यात. म्हणजे आपल्याला कधीतरी मॅपवर एखादं ठिकाण दिसतं ना, तसं मला ही गोष्ट दिसली असं मला आत्ता वाटतं की या सगळ्या गोष्टी एकत्रच आहेत आणि हळूहळू त्या आणखीन एक होत जाव्यात. आणि माझं मलाच कळू नये की मी चित्र काढलं का संगीत रचना केली, इतक्या पातळीवर जावं अशी माझी इच्छा आहे. एखादं गाणं दिग्दर्शित करताना तुमची क्रिएटिव्ह प्रोसेस काय असते? कारण की संगीतकाराच्या समोर हा मोठा प्रश्न असतो की ट्यून आधी की शब्द आधी, तुम्ही जास्त प्रेफरन्स कशाला देता? माझी सुरुवात कवितांना चाल लावण्यापासून झाली. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना माझे जिजाजी श्री चंद्रकांत भोंजाळ, ते अतिशय मोठे लेखक आहेत, त्यांना अनुवादाचं साहित्य अकादमी पुरस्कार पण मिळालेला आहे. तर ते मला पत्रांमधून लिहून निवडक कविता पाठवायचे. तेव्हा व्हॉट्सॲप नव्हतं ना, तर ते म्हणजे फुलस्केप पेपर घ्यायचे. मग त्यांच्याकडे समजा कवी अनिलांची ही कविता, कवी बींची ही कविता, शांता शेळके, वसंत बापट, नादो महानोर, किती नावं घ्यावीत तेवढी थोडी, कुसुमाग्रज, आरती प्रभू, असं ते मला निवडक कविता पाठवायचे. आणि तसंच पाठवताना त्यांनी मला ग्रेसांचा संध्याकाळच्या कवितासुद्धा एकदा संग्रह पाठवला. तर कविता वाचनातनं माझे चाल लावायला सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवात माझी झाली शब्द आधी नंतर चाल या पद्धतीने. पण नंतर मी संगीत रचना करत गेलो. नंतर पार्श्वसंगीतासाठी नुसतं इन्स्ट्रुमेंटल कंपोजिशन्स पण करायला लागलो. तेव्हा ते जाणवायला लागलं की नुसतंसुद्धा शब्दांशिवायचं संगीत अतिशय चांगलं एक्सप्रेसिव्ह असू शकतं. म्हणजे असतंच, लोकांचं ऐकत आलं होतं, पण मी करायला लागल्यावर जाणवलं. तर त्यानंतर मग नुसतीच संगीत रचना करणं आणि मग त्याच्यावर शब्द लिहिणं, तोपर्यंत मी मधल्या काळात लिहू पण लागलो होतो. मग त्याच्यावर लिहून पाहणे, असा प्रवास तो आतापर्यंत इथपर्यंत आला आहे की मी अनेक माझ्याशिवाय इतर संगीतकारांच्या चालींवर पण मी आता गाणी लिहिली आहेत. अशोक पत्की असतील, कमलेश भडगमकर असतील, मिथिलेश पाटणकर असतील, अनेक संगीतकार आहेत. तर माझी आवड मूळ शब्द आधी आणि मग त्याला चाल लावणं अशी आहे. पण काय होतं की जेव्हा आम्ही आता अनेक सिनेमांसाठी सुद्धा संगीत दिग्दर्शन केलं किंवा अल्बम्स केले, तर जेव्हा रिक्वायरमेंट अशी असते की या पद्धतीचं एक गाणं हवं आहे, समजा एक आयटम नंबर करायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी कुसुमाग्रजांची कविता घेऊन नाही नक्कीच नाही किंवा कोणाची कविता, म्हणजे कविता म्हणून जी एक आत्ममग्न विधा आहे ती या टू एक्स्ट्रोवर्ट असलेल्या आयटम नंबर या प्रकारासाठी नाही चालू शकत. दुसरं त्याची सांगीतिक रिक्वायरमेंट असते की ते रिदमिक असलं पाहिजे. त्यामुळे संगीताचा एक प्रकार जिथे आवश्यक आहे तिथे मग संगीताचा तो प्रकार घेऊन आधी चाल लावली जाते आणि मग त्याच्यावर लिहून घेतलं जातं किंवा लिहिलं जातं. तर आता मी दोन्ही बाजूंनी इथे काम करू शकतो. म्हणजे मी स्वतःच करताना आधी चाल पण करू शकतो किंवा दुसऱ्या संगीतकारांनी केलेल्या चालीवर सुद्धा मी गाणं लिहून देऊ शकतो. मी हिंदी पण लिहितो, मी मराठी पण लिहितो. तुम्ही आता इतक्या दिग्गजांची नावं घेतलीत, नादो महानोर, तुमचे गुरु यशवंत देव, त्यांच्याविषयी सांगा ना, काय अनुभव होते? त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे एक वेगळा 2 तासांचा कार्यक्रम होईल, पण मी थोडक्यात 5 मिनिटात सांगायचा प्रयत्न करतो. त्यांची माझी पहिली भेट 1989 मध्ये झाली, जेव्हा मी पुण्यातून मुंबईत गेलो. आणि तेव्हा पण मी चाली लावत होतोच कवितांना. आणि ही पहिली भेट सांगतो थोडीशी सविस्तर, कारण महत्त्वाची आहे, त्यांची दृष्टी काय होती ते कळायला. तर मी तेव्हा माझी एक चाल ऐकवतो असं करून त्यांना ऐकवलं. तेव्हा आपल्याला काय अज्ञानामध्ये हिंमत फार असते, म्हणजे तर त्यांनी ते ऐकलं आणि शांतपणे म्हणले की बरं सध्या चाल बाजूला राहू दे, पण तू गातोयस बरा, तर मी गाण्याबद्दलची 1-2 गोष्टी सांगतो, त्या थोड्या फॉलो करून बघ. म्हणजे त्यांचं सांगणं असं होतं, करून बघ असं होतं. कारण त्यांचा विश्वास या गोष्टीवर होता की अनुभव आपल्याला आला पाहिजे. मी सांगितलं म्हणून तू केलंस असं नको, ही गोष्ट तू करून बघ असं ते सांगायचे. मग ते म्हणाले की तू जिभेकडे लक्ष दे. म्हटलं म्हणजे काय? तर प्रत्येक उच्चार करत असताना जीभ तुझी कुठे आहे, म्हणजे ऊ म्हणत असताना, त म्हणत असताना, हे म्हणत असताना तोंडाचा आकार काय आणि जीभ कुठे, ह्याचं तू बोलताना सुद्धा लक्ष ठेव. हा पहिला गुरुमंत्र पहिल्या भेटीत त्यांनी दिला. आणि म्हणले आणि हे बोलताना सुद्धा. म्हटलं बरं.
आणि मग मी त्यांना 1.5 महिन्यांनी फोन केला. म्हटलं मला असं वाटतं की माझं आता जिभेकडे लक्ष आहे. तर हे वाक्यच त्यांना भयंकर आवडलं असं मला नंतर लक्षात आलं. ते म्हणाले, अच्छा ये बरं बघूया. आणि मग मी गेलो आणि मी गा बघू. मी गायलो. अरे कुठलं गाणं होतं ते आठवतंय का? हो आठवतंय ना. त्यांनीच शिकवलेलं एक गाणं होतं. पद्मिनी बिनीवाले यांचं लिहिलेलं होतं आणि गगनात उडाले कधीच हिरवे रावे असं ते शब्द होते. तर ते शिकवायचे उच्चार कसे गगनात, तो आ ऐकवायला पाहिजे. नाही तर कसं होतं की गगनात उडाले असे उच्चार होत राहतात. अगदी. त्यांचा अगदी ठाम म्हणणं असायचं की ग ग ना त, गगनात उडाले कधीच कधीच हिरवे रावे. म्हणजे उच्चार शुद्धी हा जो प्रकार आहे की आ ई ए हे सगळं, आणि मग ते करताना मग जीभ हा प्रश्न येतोच ना की तो उच्चार नीट करण्यासाठी एकतर ओठांचा आकार आणि जीभ कुठे. मग ते एक एक गोष्ट मला सांगत गेले आणि अतिशय परखड होते ते. म्हणजे ते शब्दांच्या उच्चारांबद्दल सांगायचे, चालीच्या पद्धतीबद्दल सांगायचे, गात असताना आणि गाण्याच्या आधी तुमची मानसिकता कशी असायला पाहिजे त्याबद्दल सांगायचे. मी एक आणखीन प्रसंग सांगतो छोटासा. त्यांनी नुसतंच गाणं शिकवलं असं मी नाही म्हणणार. त्यांनी आयुष्याकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन दिला. गुरु, त्यालाच आपण गुरु म्हणतो, रस्ता दाखवणारा. तर त्यांनी मला ओशोंच्या ध्यान शिबिरांना नेलं काही त्याच काळात. ते म्हणले ध्यान आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि तिथे पण जाताना त्यांनी जायच्या आधी मला सांगितलं की तू ओशोंबद्दल जे काय ऐकलेलं असशील तेव्हा ते संभोग से समाधितक वगैरे असं ते खूप बदनामी पण, म्हणजे बदनामीच्या पातळीवरचं सुद्धा खूप टीका पण व्हायची ना ओशोंबद्दल. तर ते म्हणले ते जे ऐकलं असशील ते मनात ठेवून येऊ नकोस एकतर, आणि तिथे गेल्यावर जे काय ऐकायचं, जे ध्यानक्रिया करायला मिळतील, जे शिकशील त्या सगळ्याचा संबंध आपल्या गाण्याशी लावायचा एवढंच लक्षात ठेव. इतकं त्यांनी फोकस करून दिलं. आणि गेल्यानंतर मग 3 दिवसाचं शिबिर होतं ते माथेरानला, आणि ते संध्याकाळी गायचे. त्यांनी ओशोंबद्दल लिहिलेली आणि कंपोज केलेली काही गाणी होती. गायच्या आधी ते मला म्हणाले की हे बघ यातलं एकही गाणं तुला माहीत नाही आहे. म्हटलं हो, पण तुला ऐकू येणार आहे असं त्यांनी लक्षात आणून दिलं. मी गाईन तेव्हा तुला ऐकू येणार आहे ते नीट ऐकायचं आणि लगेच गायचं, एवढंच आहे असं ते म्हणाले. म्हटलं बरं. मग ते मी केलं, तसं गायलो. आणि संपल्यानंतर जेवणाची वेळ होती रात्रीची. तर आम्ही जात असताना त्या ध्यानार्थींमधले एक गृहस्थ माझ्याजवळ आले आणि म्हणाले की पाठीवर थाप देऊन म्हणले की छान आवाज आहे हा तुझा, असं म्हणाले. मी म्हटलं थँक्यू, आणि ते गेले. तर शेजारी गुरुजी उभे होतेच, लक्ष केवढं बारीक. ते मला म्हणाले की काय म्हणाले ते. म्हटलं, मी त्यांना नाना म्हणायचो. म्हटलं ऐकलं नाना. नाही काय ऐकलंस. म्हटलं ते म्हणाले की आवाज छान आहे, गातोस छान असं नाही म्हणाले. तर माझ्या पाठीवर थाप दिली, म्हणले चल जेवायला. इतकं ते परखड आणि बोलके होते. आपण जर ऐकत असू तर ते अनेक गोष्टी सांगत असायचे असं दिसतं. आपल्याला दृष्टी आणि ऐकण्याची क्रिया आपला गुरु देत असतो, ती त्यांनी मला खूप दिली. आणि त्यांनी मला सगळ्यात मोठी गोष्ट काय शिकवली, शिकायचं कसं. त्यामुळे आज ते प्रत्यक्षात माझी त्यांची भेट होत नसली तरी त्यांनी इतकी मोठी गोष्ट शिकवून ठेवली आहे की मी आयुष्यभर आता शिकत राहणार. सर, तुम्ही ॲडव्हर्टायझिंग मध्ये पहिली नोकरीला होतात, तर मग तिकडून इकडे ह्या क्षेत्राकडे येणं कसं झालं? नाही, खरं म्हणजे मी मध्ये ॲडव्हर्टायझिंगमध्ये गेलो होतो असं म्हणायला पाहिजे. कारण मी लहानपणापासून गायचो. माझी आई क्लासिकल गायची आणि माझे मामा वगैरे सुद्धा सगळे संगीतातले होते. एक मामा सतार वाजवायचे. सगळ्यात मोठे मामा होते ते मध्य प्रदेशातले नावाजलेले गायक होते. आणि त्यामुळे परंपरा आमच्या माझे आजोबा, म्हणजे मी असं ऐकलं आहे, मी पाहिलं नाही त्यांना, आईचे वडील, ते आमची फॅमिली मध्य प्रदेशातली, कुटुंब आमचं तिकडचं. म्हणजे आई धारची, वडील देवासचे. तर धार संस्थान होतं तेव्हा. तर ते जे धार महाराज होते त्यांचे राजवैद्य होते माझे आजोबा, आणि ते गायक नट पण होते. तर अशी ती एक DNA मध्ये थोडंसं आल्यासारखं म्हणता येईल, ती परंपरा होती. त्यामुळे गाणं लहानपणापासून होतंच. म्हणजे मी आईचं गाणं ऐकायचो आणि प्रत्यक्ष शिकणं नंतर सुरू झालं, गाणं आधी सुरू झालं.
कलेमध्ये या गोष्टी असतात ना, म्हणजे जसं शिकायला हवीच कला, त्यातल्या तंत्र शिकावं लागतं, पण तंत्राच्या आधी आणि तंत्राच्या नंतर कला असते. तंत्र म्हणजे कला नाही. म्हणजे ह्याचा फरक करायचा झाला तर शास्त्र हे शिकता येतं हो, आणि कला ही शिकता येत नाही. बरोबर. म्हणजे कलेतून सुरू झालेला माणूस कलेचं शास्त्र शिकू शकतो, पण कलेचं शास्त्र शिकून तो कलाकार होईलच असं नाही. तर त्यामुळे मी मुळात गाण्यामध्ये होतोच, मग चित्रकलेमध्ये ते शिकायला, म्हणजे चित्र आणि गाणं या दोन्ही गोष्टी मी अगदी लहानपणापासून करायचो. मग नंतर जेव्हा एक वेळ येते ना की पण आयुष्यात करणार काय आहेस, पैसा कुठून कमवणार आहेस, तर तसं झाल्यानंतर मला काय आहे की 10वी होईपर्यंत मला विज्ञान आणि गणित या गोष्टींचा पुरेसा कंटाळा आलेला होता. ते कलाकारांचं वैशिष्ट्य आहे. अगदी, म्हणजे मला येत नव्हतं असं नाही, पण मला ते समहाव मला ते कंटाळवाणं वाटायचं. म्हणजे मार्क्स मिळायचे, म्हणजे 70% वरच असायचे. आताच्या ऐकणाऱ्या मुलांना काहीच वाटणार नाही, 70 म्हणजे नापास वाटतं आता, म्हणजे 99.9 ला क्लोज झाली ॲडमिशन वगैरे असतं, तसं नव्हतं आपल्याकडे. पण त्यामुळे तेव्हा जे मी सुरू केलं ते गाणं आणि चित्रकला दोन्ही एकत्र, आणि त्यानंतर ते शास्त्र शिकत शिकत गेलो. आणि मग जेव्हा वेळ आली की आयुष्यात करणार काय, मी मगाशी म्हणलो तसं, मग नंतर मला कळलं की गणित आणि विज्ञान नसलेलं पण एक कॉलेज असतं आणि ते कलेचं असतं, म्हणजे मग अगदीच दुग्ध शर्करा योग. तर मग मी ते शोधून काढलं आणि मग कमर्शियल आर्ट्सला गेलो. त्यात माझ्या आईने मला खूप पाठिंबा दिला, कारण तेव्हा मी औरंगाबादला राहायचो, माझ्या वडिलांची बदली व्हायची. मग त्यातनं मग मी पुण्यात आलो शिकायला, आणि त्यातनं ॲडव्हर्टायझिंगकडे मग नोकरी. मग तेव्हा सुद्धा असं झालं की कमर्शियल आर्ट्स की ड्रॉइंग अँड पेंटिंग दोन विंग्ज असतात. ड्रॉइंग अँड पेंटिंगमध्ये तुम्ही एक पेंटर, चित्रकला म्हणजे प्रॉपर, आणि कमर्शियल आर्ट्समध्ये जाहिरात. तर तेव्हा काही लोकांनी सांगितलं की नुसतंच ड्रॉइंग अँड पेंटिंग घेऊन तुमचं कमाई करायला फार उशीर लागेल आणि करताच येईल असंही नाही, त्याच्यापेक्षा जाहिरात क्षेत्रात जाता येईल असं कमर्शियल आर्ट्स घ्या. तर तसं घेऊन मी जाहिरात क्षेत्रात गेलो. जाहिरात क्षेत्रातनं मला एक महत्त्वाची गोष्ट शिकता आली, ती म्हणजे टार्गेटेड क्रिएशन. म्हणजे जी गोष्ट सांगायची आहे ती किती वयाच्या माणसाला सांगायची, कशासाठी सांगायची आहे, कशा पद्धतीने सांगायची आहे, किती वेळात आणि किती आकारात सांगायची आहे. तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग मला आजही होतो. पण मग एक काळ असा आला की मला लक्षात आलं की आता हे बस, आता मला पूर्ण वेळ संगीतात जायचंय, असं ठरवून मग मी नोकरी सोडली योग्य वेळी. तो फार मोठा निर्णय असेल. प्रचंड मोठा निर्णय. घेताना काय होतं, म्हणजे मनात तो घेताना, एकतर मी एकटा असताना तो निर्णय घेतला, म्हणजे तेव्हा लग्न झालेलं नव्हतं, त्यामुळे तो घेणं तसं सोपं होतं. पण अतिशय कठीणच असतो तो निर्णय, म्हणजे तुम्हाला माहीत नसतं की काय होणार आहे पुढे. पण माझ्या लक्षात आलं की जाहिरात क्षेत्रातनं पगारातनं जेवढे पैसे मिळायला लागलेले आहेत तेवढे तरी मिनिमम मिळवता येतील असे काही प्रयत्न करता येऊ शकतात. आणि तेव्हा मी तो निर्णय घेतला. आणि आनंद गुप्ते सरांचं नाव मला आता घ्यायला हवं. जाहिरात क्षेत्रात बीज ॲडव्हर्टायझिंग म्हणून एजन्सी होती, अवधूतचे बाबा, करेक्ट. तर त्यांनी पण मला अतिशय मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणावर केलं की कशा पद्धतीने विचार केला पाहिजे. तर त्यांना मी जेव्हा सांगितलं की मला आता नोकरी सोडून, त्याच्या आधी त्यांनी मला जिंगल्स करायची संधी दिली, म्हणजे जळगावचे जैन इरिगेशनच्या जिंगल्स वगैरे मी कंपोज केल्या. आणि तेव्हा मग मला त्यातनंच मला खरं म्हणजे वाटलं की मी हे करू शकतो. तर तेव्हा मी म्हटलं की आता ही नोकरी सोडून मी संपूर्ण वेळ संगीतकार म्हणून काम करावं असं मला वाटतं. तर त्यांनी एक इतका सुंदर प्रश्न विचारला मला की म्हणाले की तुला पैसे कमवता येतील असं वाटतं का तुला, कारण की रियालिटीचा विचार करायला हवा. नुसतं कलाकार म्हणून तुला करावं असं वाटतं ही गोष्ट वेगळी, आणि ते वाटतं ही चांगली गोष्ट आहे, अभिनंदन, पण तू पैसे कसे कमवणार आहेस. तर म्हटलं सर आता आपण जाहिरातीच्या जिंगल्स वगैरे करायला लागले, मी आपल्या पण केल्यास, तुम्ही मला द्यालच काम. ते म्हणले आणि समजा मी नाही दिलं तर, तू माझ्याकडे आहेस म्हणून मी तुला ते काम देतोय असं समज. तू इथून गेलास आणि मी तुला ते काम देणं बंद केलं तर तू काय करणार आहेस. मी म्हटलं चालेल, पण मला तेच करायचं आहे. तर ते इतके खुश झाले, ते म्हणले अरे वा, मग हे महत्त्वाचं आहे, मी हेच बघत होतो, मी देईन तुला काम. तर असे वेळोवेळी सपोर्ट करणारी माणसं, मार्गदर्शन करणारी माणसं आपल्याला भेटत जातात ना, म्हणून आपण उभे राहू शकतो असं मला वाटतं. अगदीच, कारण ती एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात त्या वेळेला येणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळेच आपण मग पुढे घडतो. मला असं अगदी पूर्ण विश्वास आहे आणि ग्रॅटिट्यूडची भावना माझ्या मनात आहे आणि ती कायम राहील
की वेळोवेळी ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी बळ दिलं ती माणसं खूप महत्त्वाची आहेत आणि अशी माणसं प्रत्येक कलाकाराला मिळत राहोत अशी माझी मनोकामना आहे. अगदीच अगदीच. मला तुमचा पहिला प्रोफेशनल प्रोजेक्ट त्याच्याविषयी ऐकायचं आहे. काय चॅलेंजेस होते आणि कसं विनोदी वाटेल ही कथा, पण ही फार महत्वाचं आहे. चांगले प्रश्न विचारतेस तू. ते जे मी म्हटलं ना की जैन इरिगेशनची जिंगल केली, तर काय असतं की आपल्याला वाटतं की हा आपण चाल लावली आता रेकॉर्डिंग एवढंच. म्हणजे चाल लावणे आणि रेकॉर्डेड ऐकू येणे ह्याच्यामध्ये काय काय असतं ते तेव्हा माहिती नव्हतं. माहीत म्हणजे अजिबातच माहिती नव्हतं. म्हणजे फक्त गाणे आणि गायक या दोनच गोष्टी माहिती होत्या. मी उत्तरा केळकरांना तेव्हा फोन केला. मग मी आणि उत्तरा केळकर आम्ही असं ते गायलं होतं. तर उत्तराताई तर तेव्हाच केवढ्या मोठ्या गायिका होत्या. पण मी त्यांना फोन केला, त्यांनी मान्य केलं येईन वगैरे. आणि मग वाद्य पाहिजेत ना बरोबर काहीतरी. रेकॉर्डिंग कसं करतात काहीच माहीत नव्हतं. म्हणजे म्युझिक अरेंजमेंट हा सुद्धा एक प्रकार असतो हे मला माहीत नव्हतं. हे मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही, कारण त्यानंतर मी शिकलो. आज मी स्वतः माझं म्युझिक प्रोग्रामिंग प्रोड्यूस करतो, इलेक्ट्रॉनिक प्रोग्रामिंग मी स्वतः करतो. तर तेव्हा आणखीन एक दिग्गज कलाकार, पुन्हा एकदा अतिशय साधी व्यक्तिमत्व असलेली माणसं अनेक भेटली. त्यातले एक अप्पा वढावकर, ज्यांनी वसंत देसाईंबरोबर वगैरे सुद्धा खूप आणि अनेक मोठ्या लोकांबरोबर काम केलेलं आहे. तर मी त्यांना जाऊन भेटलो आणि म्हटलं की अप्पा म्हटलं असं करायचं आहे. तर म्हणे अच्छा ठीक आहे, कधी करायचं? म्हटलं या ते सोमवारी करूया. मी शनिवारी भेटलो होतो त्यांना रात्री. तर ते म्हणले हो मी आहे सोमवारी, स्टुडिओ बुक केला आहेस का? म्हटलं हो केला आहे. रेडिओ वाणी नावाचा एक स्टुडिओ होता तेव्हा, तो बुक केला होता. ते म्हणले बरं आणखीन कोण कोण येतं आहे वाजवायला? मी टोटली ब्लँक. म्हटलं आणखीन म्हणजे म्हणे अरे आपल्याला गिटार लागेल, आपल्याला रिदम प्रोग्रामिंग करायला कोणीतरी लागेल, आपल्याला वाद्य लागतील ना, बेस गिटार लागेल, हे काय बासरी वगैरे, तू काय चाल आहे ऐकू मी ऐकवली. म्हणे अरे याला हे सगळं लागेल. म्हटलं मला माहीत नाही. आणि म्हणले बरं बरं. त्यांना लक्षात आलं की परिस्थिती भीषण आहे, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. म्हणले बरोबर एक मिनिट थांब. त्यांचा कार्यक्रम चालू होता, मी जाऊन विंगेत त्यांच्याशी बोलत होतो. ते म्हणले जरा थांब मी सांगतो. मग त्यांनीच अनेक उत्तम कलाकारांना बुक केलं आणि मग ते रेकॉर्डिंग घडलं. ते सगळे कलाकार म्हणजे मी अवाक झालो त्या दिवशी बघून की इतकी मोठी कलाकार मंडळी आहेत. मग दीपक बोरकरजी होते, ते आता नाही आहेत आपल्यामध्ये, तालवाद्यांचे अतिशय मोठे कलाकार. राजेश देव माझ्या गुरुजींचा पुतण्या, त्यांनी रिदम केला होता, तोही नाही आहे. ज्ञानेश देव माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर मी आता आणखीन एका नाटकाचं रेकॉर्डिंग करणार आहे. ही सगळी इतकी मोठी म्युझिशियन्स आहेत लोक आणि इतकी साधी माणसं आहेत की रेकॉर्डिंगच्या वेळेस अतिशय एकही मिनिट वाया जाऊ देत नाहीत. आणि जेवढा 5 मिनिटाचा ब्रेक होतो तेव्हा ते इतके मोकळे असतात, एकमेकांची काळजी घेतात. ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या पहिल्या रेकॉर्डिंगमधनं शिकायला मिळाल्या. रेकॉर्डिंगबद्दल आपण बोलतोय तर तुम्हाला असं नाही का वाटत की रेकॉर्डिंग हा प्रकार खूप मेकॅनिकल झाला आहे हल्ली? म्हणजे त्या काळी 1 टेकमध्ये सगळं व्हायचं आणि आता काय होतंय की एकतर त्याला आपण वेगवेगळे इफेक्ट्स देतो, मूळ आवाजच राहिलेला नाहीये, असं जाणवतंय का? आहे ना, आणि त्याला पर्याय नाही. काळ बदललाय आणि तंत्र ही गोष्ट बदलत जातेच. तंत्रामध्ये नवीन नवीन गोष्टी येत जातातच. ते तंत्र आपण कशा पद्धतीने वापरतो आणि त्या तंत्राला किती महत्त्व देतो ह्याची जाग आपल्या मनात असली पाहिजे. ती जागृती जर असेल तर ते नीट पद्धतीने वापरता येतं. की जसं आता तू म्हणालीस ते पूर्वी एकच सलग टेक केला जायचा, एवढंच नाही तर सगळी लोक एकत्र बसून वाजवायचे गायचे. म्हणजे जसं आज कार्यक्रमात समजा आपण सादर केलेलं बघतो तसं, म्हणजे अगदी पूर्वीची मोठी मोठी रेकॉर्डिंग सुद्धा शंकर जयकिशन, आर डी बर्मन या लोकांची, सलील चौधरी यांची पण रेकॉर्डिंग्स जी आहेत ती सुद्धा जे काय 60-70 कलाकार असतील वाजवणारे, व्हायलिन्स असायचे, चेलोज असायचे, बेस असायचे, गिटार असायचे, रिदम प्लेयर्स 10-10 असायचे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या रेकॉर्डिंग्सबद्दल मी ऐकलं की एक 10 ढोलकवाले, 8 तबलावाले, असं ते मोठा सगळा ग्रुप असायचा. त्या सगळ्यांची लाईव्ह रिहर्सल व्हायची आणि लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं. म्हणजे गाताना वाजवताना एकाही कोणाचं जर काही चूक झाली तर सगळ्यांना परत ते गावं लागायचं. तर
तो प्रकार हळूहळू संपत गेला, कारण की मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग झालं. तेव्हा 2च ट्रॅक्स असायचे, त्यामुळे सगळ्यांना एकत्र करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता ऑलमोस्ट इन्फायनाईट ट्रॅक्स आहेत असं आपण म्हणू शकतो कम्प्युटर रेकॉर्डिंगमध्ये आले. त्यामुळे आता वाद्य तर सोडाच, वेगवेगळ्या वेळी येऊन वाजवतात, पण जर डुएट असेल तर 2 गायक सुद्धा एका वेळी गात नाहीत. म्हणजे समजा तुझं आणि माझं गाणं असेल तर तू एकदा येऊन गाऊन जाशील, मी दुसऱ्या वेळेस गाऊन जाणार, हेडफोनमध्ये ऐकून मी त्याचा आवाज मिसळणार त्याच्यामध्ये. तर त्यामुळे काय झालं की सगळ्यांचा मिळून जो एक सूर तयार होतो, सगळ्यांचा मिळून जो एक भाव तयार होतो, तो हरवला. तो हरवलाय. आणि अति नेमकेपणा आला. अति नेमकेपणा हा टेक्निकॅलिटीकडे घेऊन जातो आपल्याला. मला सुरेशजी एकदा म्हणाले होते, सुरेश वाडकर, त्यांचं मी गाणी रेकॉर्ड करत होतो आणि त्यांना ती कंपोजिशन्स खूप आवडली. कृष्ण माझा नावाची एक माझी श्रेया घोषाल आणि सुरेशजी गायले होते. तर ते म्हणाले छान आहे, आणि म्हणाले की काय झालंय की ते पण अप्पांनीच अरेंज केलं होतं, अप्पा वडावकरांनी. तेव्हा ते या रेकॉर्डिंगच्या फरकाबद्दल बोलले होते, म्हणून मी सांगतोय ते, की ते म्हणाले की तेव्हा सगळ्यांचं मिळून एक सूर तयार व्हायचा, आणि त्या सुराची एक झोन आपण म्हणतो ना की हे म्हणजे सूर येईल इथून इतका, तो बँडविड्थ जी होती ती तेव्हा खूप ब्रॉड होती. आणि आता आपण अगदी फ्रिक्वेन्सीज मोजून कम्प्युटराइज्ड म्युझिक करायला लागल्यापासून ती बँडविड्थ अतिशय कमी झाली, म्हणजे अतिशयच संकुचित झालो आपण सुराच्या बाबतीत असं म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्यांचं मिळून जो एक सांगीतिक सूर तयार होणं असायचं, एक भाव तयार होणार असायचं, ते हरवलं गेलं. पण ते हरवलं जातच असं नाही, आपण काळजी घेतली तर तेही टिकवता येतं. म्हणजे तंत्र जे आज अवेलेबल आहे ते सगळं वापरूनही जर छान रिहर्सल केली, सलग टेक केला, निदान गायकांनी सलग गायलं तर तर त्या गोष्टी मिळवता येतात. पण अतिशय कठीण आहे ती गोष्ट.